डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट असा जयघोष करत डीजेच्या तालावर मालुंजी येथील ग्रामदैवत हनुमानाची जयंती आणि खंडोबा देवाचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं पार पडला। यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार देखील ग्रामस्थांनी अनुभवला। 1000 रुपयांपासून ते 11,000 रुपयांपर्यंतची बक्षिसं या बैलगाडा जोड्यांनी मिळवली। चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी ग्रामदैवत खंडोबा देवाचं दर्शन घेतलं, तर अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडावर मोठी गर्दी केली। देवाच्या दारी जागरण, गोंधळ, तळीभंडार, नैवेद्य, कुलाधर्म, कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे। त्यामुळे दिवसभर गडावर भाविकांची गर्दी होती। खंडोबाच्या जयघोषानं हा संपूर्ण गड दुमदुमून गेला। 1 एप्रिलला भव्य बैलगाडा शर्यत पार पडली, तर 2 एप्रिलच्या पहाटे 5 वाजता गावातील भजनी मंडळानं हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पाडला। हनुमान देवाचं पूजन करून जयंती साजरी केली आणि गडावर बसलेले जागृत ग्रामदैवत खंडोबा देवाला दुधानं आणि पवित्र गंगाजलानं अभिषेक घालून महाआरती केली गेली। माजी सरपंच संदीप घुगे यांच्या शुभ हस्ते खंडोबाच्या मूर्तीला अभिषेक केला गेला। त्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली। येथील खंडोबा देवाचं मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। गडावर दिवसभर भाविकांनी दर्शन आणि नवस्फूर्तीसाठी गर्दी केली। माजी सरपंच संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यात्रा पार पडली आहे। सायंकाळी 4 वाजता मानाच्या काठ्यांचा नाचवण्याचा आणि मिरवणुकीचा कार्यक्रम झाला। भाविकांनी खोबरं भंडाऱ्याची उधळण करत वाजत गाजत काठ्यांची मिरवणूक काढली। या मानाच्या काठ्यांचं दर्शन घेण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली। आमदार अमोल खताळ यांनी भर पावसामध्ये मानाच्या काठ्या नाचवण्याचा आनंद घेतला, तर आमदार अमोल खताळ यांना सर्वसामान्य जनतेत नाचताना पाहून गावातील ज्येष्ठांसह तरुणही बेधुंद होऊन या यात्रोत्सवात नाचले। महिलांनी देखील काठ्या नाचवण्याचा आनंद घेतला। सायंकाळी 6:30 वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक काढून गडावर दर्शनासाठी नेली गेली। सालाबादप्रमाणे पारंपरिक यात्रोत्सवानिमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तर गाभाऱ्यापर्यंत फुलांची सजावट केली गेली। रात्री 9 वाजता महाराष्ट्रात गाजत असलेला अमृत वर्षा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला। 3 एप्रिलला सायंकाळी 5 ते 7 या वेळेत कुस्त्यांच्या हगाम्याचं आयोजन केलं गेलं, मात्र पावसामुळे यावर्षी हा हगामा रद्द केला गेला। मालुंजे गावची यात्रा अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेली आहे। यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडा शर्यत दिनांक 1/4/2026 रोजी होती। अतिशय मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी घोडा बैलगाडा मालक व श्रोते पाहण्यासाठी गर्दी करून त्या ठिकाणी होते आणि अतिशय सुंदर असे टांगे त्या ठिकाणी लागले गेले। इनामाची रक्कम 500 रुपयापासून तर 11,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आणि अतिशय सुंदर टांगा शर्यत या ठिकाणी पार पडली। शेवटचा टांगा हा निळवंडे आणि आश्वी यांच्यामध्ये शर्यत झाली आणि ती शर्यत आश्वीच्या गुलदगड यांच्या टांग्याने त्या ठिकाणी ती बाजी मारली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे यात्रेचं प्रमुख आमचं कुलदैवत आहे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान व दक्षिणमुखी हनुमान मंदिर, या हनुमान मंदिराचा सकाळी 6 वाजता जन्मोत्सव मारुतीरायांचा या ठिकाणी साजरा करण्यात आला भजनाच्या गजरात आणि तिथून पुढं खंडोबा देवस्थानाचा अभिषेक करून यात्रेला सुरुवात या ठिकाणी करण्यात आली। सुरुवात झाल्याच्या नंतर संध्याकाळी 5च्या दरम्यान या ठिकाणी मानाच्या काठ्या देवस्थानाच्या असतात आणि काठ्यांना आमच्या काठ्यांचा मान हा नाशिक साडेगाव येथील मानकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे।
आणि त्यांची काठी मानाची काठी या ठिकाणी येऊन त्यांचं पूजन करून ग्रामस्थांनी त्यांच्या काठीला मान देऊन या ठिकाणी काठ्यांची मिरवणूक सुरू झाली. सुरू झाल्याच्या नंतर पर्जन्य राजाची वृष्टी त्या ठिकाणी सुरू झाली आणि पर्जन्य राजाच्या वृष्टीमध्ये काठ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी अति उत्साहात सर्व तरुणांनी, ज्येष्ठांनी, महिलांनी या ठिकाणी आनंदात सहभाग घेऊन तो काठ्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला. आणि कालचं वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख ठळक वैशिष्ट्य जे ठरलं ते आमच्या संगमनेर तालुक्यातील विधानसभेचे आमदार माननीय अमोल भाऊ खताळ यांनी त्या आमच्या यात्रेच्या निमित्ताने आमचा आनंद या ठिकाणी द्विगुणित त्या ठिकाणी केला. त्याच्या पाठीमागचं कारण असं की गेले कित्येक वर्षापासून मालुंजे गावची यात्रा या ठिकाणी होते परंपरेनुसार, पण एकही वर्षी आमच्या गावातल्या यात्रेला कुठला प्रतिनिधी आमदार या ठिकाणी आलेला नव्हता. पण काल अमोल भाऊंनी येऊन अतिशय मालुंजे ग्रामस्थ आमचे नाशिकचे आलेले पाहुणे, मुंबईचे पाहुणे, सर्व पंचक्रोशीतील सर्व जे लोक होते मानकरी, त्यांचे अतिशय मन जिंकून या ठिकाणी प्रमुख कालचं ठळक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. अतिशय सुंदर असा काठ्यांचा कार्यक्रम झाला. सर्वांनी आनंद त्या ठिकाणी लुटला. आजचा दिनांक 3/4/2026 रोजीचा आपला जो शेवटचा कार्यक्रम असतो तो आगाम्याचा कार्यक्रम असतो, कुस्ती आखाडा, आणि अतिशय चांगला कुस्ती आखाडा या ठिकाणी होत असतो. पण याही दिवशी पाऊस झाल्या कारणाने तो आखाडा आपण रद्द केला. काल परत रात्री आपण मनोरंजनासाठी या ठिकाणी अमृत वर्षा मुंबई प्रोडक्शन आशिष मुत्ता यांचं कार्यक्रम ठेवला होता ऑर्केस्ट्राचा. तोही कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडला. महिला भगिनींचा सहभाग त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होता. या यात्रेसाठी मी विशेष आभार सर्वांचे मानू इच्छितो की मालुंजे ग्रामस्थ यात्रा कमिटीला सर्व गावातील सर्व शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांनी आर्थिक देणगीच्या रूपातून ही यात्रा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने व्हावी व अतिशय तिला शोभा वाढवावी याकरता आर्थिक योगदान आम्हाला या ठिकाणी दिला आणि यात्रेचं शोभिवंत कार्यक्रम असा या ठिकाणी पार पडलेला आहे. या यात्रेसाठी आमचे मुंबईचे, पुण्याचे, नाशिकचे, आमचे सर्व मुंबईचे बांधव, नाशिकचे बांधव, पुण्याचे बांधव जे पोटापाण्यानिमित्त मुंबई या ठिकाणी रहिवासी झालेले आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक सहकार्य करून या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचंही मी या ठिकाणी मालुंजे ग्रामस्थ, मालुंजे गावातील यात्रा कमिटी यांच्या वतीने मी विशेष आभार मानतो आणि इथून पुढच्याही काळात आपलं असंच विशेष सहकार्य आम्हाला मिळावं, जेणेकरून आपल्या सहकार्यामुळे अजून आमचा उत्साह वाढून इथून पुढच्या काळात अजून जास्तीत जास्त मोठ्या संख्येत, मोठ्या प्रमाणात व मोठ्या याच्यानी आपली यात्रा कशी वाढवता येईल हे उद्दिष्ट आमचं इथून पुढच्या काळात आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राहील. आलेल्या सर्व पैलवान मल्ल यांचे मी खंत व्यक्त करतो की आता पावसामुळे आपल्याला हंगामा रद्द करण्यात आलेला आहे. पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस आमच्या गावात कुस्ती आखाड्यासाठी याल त्या वर्षी आम्ही आपल्याला या वर्षाची भर त्या ठिकाणी निश्चित रूपाने काढून देऊ अशी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो. यात्रोत्सव सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी गावचे माजी सरपंच संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, विविध संस्था, तरुण मंडळ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सर्व देणगीदार ग्रामस्थ, मुंबई, पुणे, नाशिक येथील देणगीदार भाविकांचे सरपंच संदीप घुगे यांनी आभार मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.